देवावर विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय काहीही शक्य नाही. आणि जिथं आपलं मन शांत आहे तिथं देव स्वतः येऊन दर्शन देऊन जातो. कारण घराची शांती, मनाची शांती, तिथंच देव आणि लक्ष्मी राहते. शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, अगदी मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, सकाळची पूजा वगैरे म्हणजे सगळी आटपून झाली आहे आणि आज मला भरपूर आगावचे काम आहेत. जसं की आपल्या घरापुढीच जत्रा आहे, जसं की संतोषी माताची जत्रा आहे. त्याच्यामुळं की नाही सकाळची कामं खूप लवकर आवरले आणि भरपूर आज काम आहे. जसे की घराची साफसफाई पण आहे, सगळं आहे. आणि देवाची पूजा पहिल्यांदा केली की नाही की पुन्हा दुसऱ्या कामाला जे मी सुरुवात करीत असते. तर पहिल्यांदा तर सुरुवातीला सकाळची पारशी कामं झाली की आधी पूजा करून घ्यायची आणि पुन्हा जे आहे ना मग कपडे वगैरे आगावचे कामं. कारण देवघर जे आपलं सुंदर मस्त सजलेलं असते ना, तो आपल्याला एकदम एक अशी नवी एनर्जी पण भेटते. पूजा घरातले कामं वगैरे करायला पण मला खूप असा उल्हास येतो. त्याच्यामुळे पूजा आधी जे आहे ना मी छान घवघव करून घेत असते. पुन्हा जे आहेत ना म्हणजे सगळी कामं, कारण पूजाला जे आहे ना 1 ते 1.5 तास मला लागतो. कारण देव पण भरपूर आहेत आणि आता आपल्या घरापुढे जत्रा आहे. त्याच्यामुळे की नाही घरातले आता थोडेसे धुणे वगैरे करून घेतली. कारण संतोषी माता जत्रा आहे म्हणून बेडशीट वगैरे सगळे धुतले. तर घराचे जाळे वगैरे पण काढायचे राहिलेत मला. आणि गावात जत्रा राहू द्या किंवा घराजवळ जर राहू द्या, थोडीशी साफसफाई केली की नाही की देवाची पूजा केल्याने वाटते ना आपल्याला वाटते काहीतरी सण आहे, काहीतरी उत्सव आहे म्हणून. तर अजून मी भरपूर धुणं असं काढलं होतं धुवायला. बेडशीटा वगैरे जसं की उशीच्या खोळी असे भरपूर आज कपडे धुतलेत मी. आणि हे जे प्लांट आहे की नाही मी ऑनलाईन मागवलं होतं. घरामध्ये का नाही पाण्यामध्ये खूप छान असं आलं होतं. आता ह्याचं नाव सध्या तुम्हाला तोंडामध्ये पण मला येणे झाले. पण हे की नाही मध्ये की नाही आम्ही 4-5 दिवस लग्न सारखे लग्नच होते. त्याच्यामुळे की नाही ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि खूप मोठे मोठे असे मस्त छान पानं आले होते. आणि ते झाड की नाही पण पाणी न टाकलं म्हणून वाळून गेलं. तर थोडंसं वल्लं आहे. तर मी म्हणलं आता ते वेस्ट कशाला करायचं म्हणून मी लावले आता कुंड्यामध्ये. आता बघू त्याला येतेत की नाही ते फुलं पानं. ते खाली नाही तर खूप छान आले होते. 2-3 त्याला फांटे पण फुटले होते. आणि आज की नाही आहे संडे स्पेशल. त्याच्यामुळं की नाही आता मी आले होते टेरिसवर. तर एका सगळं भरपूर काम करीत असते आणि पुदिना नेल्याशिवाय माझा स्वयंपाक काही होत नाही. पण आता की नाही आजच्या दिवसच नॉनव्हेज खायचं आहे. कारण पुन्हा जे आहे ना जत्रा वगैरे राहते. त्याच्यामुळे मी आज लास्टच्या दिवशी आणच काही कपडे वगैरे सगळे धुवून टाकलेत. आणि ते कपडे आता वर ठेवणार आहे. जसे की जत्रा सुरू झाली ना की मग पुन्हा ज्याला खाली न्यायचे. तर देवाधर्माचं कसं हात वगैरे मी काही लावत नाही. खूप स्वच्छतानं पुन्हा नेमधर्मानं पूजेचं करीत असते. तर चला, सकाळी जे आहे की कपडे वगैरे झाले होते. इथं जे आता स्वयंपाकाची माझी तयारी होत्या. जसे की कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं जे आहे ना मला भाजून मसाल्याची ग्रेव्ही तयार करायची आहे. तर
पप्पा सुट्टीवर आला म्हणलं की नाही की सगळं त्याच्या आवडी निवडीचं स्वयंपाक रोजचं होतंय. तर आज त्यानं मला सांगितलं होतं बगारा भात कर म्हणून. आणि सगळं जे आहे की नाही त्यानं फोडणी दिली होती रीता जे आणि सगळं मसाल्याच्या डब्यातलं सगळं सामान हुडकू लागला. आणि खिडकीतून बघा सूर्यकिरणे किती सुंदर येतात, रोजचं किचनमध्ये अशी येतात. आणि त्याच्यामुळे की नाही सकाळी थंडी बिलकुल वाजत नाही, घरामध्ये बी खूप छान अशी एनर्जी राहते. तर चला सकाळचं जे आहे की नाही धुणं वगैरे झाल्यावर म्हणजे स्वयंपाकाची इथं तयारी झाली. आणि आकाशचे पप्पा गेलेत भाजी आणायला. आणि नॉनव्हेजचा स्वयंपाक म्हणलं की नाही की सगळी तयारी करावं लागते, व्यवस्थित तयारी करावं लागते. आपला साधा नॉर्मल स्वयंपाक काय नाही, चटपट इकडे तिकडे फिरत फिरत होते. पण लाईट इतकी चालली की नाही त्याच्यामुळे मला आधी मसाला वगैरे वाटून घ्यावं. आणि जसं की नाही मी 4 दिवसाखाली पपया पिकायला ठेवले होते की नाही, सकाळी जे पपई कापली ना की मग सगळेजण खातात, नाही तर कापून आणतात बाजारातून नंतर सेट होतात आणि कुणी खात नाही काय नाही. त्याच्यामुळे जे ना पपई पिकली होती ना ती जे नाही मी ते सकाळीच कट करून घेतली. आणि सगळ्यांनी 2-2 फोडी खाल्ल्या की नाही की पपई संपून जाते. घरामध्ये खायला तर भरपूर आणतात पण खाणार कोणी नसतं, जसं की मुलं पण खात नाहीत, त्यांचे डॅडी बी खात नाहीत आणि त्यांना तर तेवढा शौक पण नाही. पण सकाळी सकाळी का नाही असं कट करून दिली ना, त्याच्यामुळे सगळे घरी होती, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी 2-2 फोडी जे आहेत ना सकाळी खाल्ल्या. त्याच्यामुळे पपई जे ना खतम झाली. आणायचा फक्त शौक आहे, खायचा कोणाला शौक नाही. तर चला आता इथं माझी स्वयंपाक पण झालाय तयार, जसं की भाजी वगैरे फोडणी दिली. वैभवला जे आहे ना अशी मस्त सुका फ्राय भाजी खूप पसंत आहे आणि ग्रेव्ही जास्त खात नाही ते, अशी मस्त त्याला फ्राय भाजी पसंत आहे. तर चला माझं आजचं होतं सकाळी 6 ते 1 वाजूपासून रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. कशी वाटली कविता, कसं वाटलं रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा.